आजारी पडल्यानंतर आपल्याला औषधांची गरज पडते। तसेच काही लोकांना दीर्घकालीन आजारांसाठी कायमस्वरूपी औषधांचे सेवन करावे लागते। पण कळत नकळतपणे सर्वसामान्य लोकांकडून मुदत संपलेल्या औषधांचे सेवन केले जाते। म्हणून आज आपण मुदत संपलेल्या औषधांचे सेवन केल्यास किंवा ते वापरल्यास काय होते याबाबत सविस्तर माहिती घेऊ। एक्सपायर झालेल्या म्हणजे मुदत संपलेल्या औषधांचे सेवन करणे असुरक्षित असते व ते टाळलेच पाहिजे। मग ती ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक किंवा इतर कोणतीही असो। औषधांच्या लेबलवर मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणजे औषध निर्मितीची तारीख आणि एक्सपायरी डेट म्हणजे औषध समाप्तीची तारीख दिलेली असते। उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंग डेट 6/2025 असेल व एक्सपायरी डेट 5/2027 असेल तर ते औषध जून 2025 पासून मे 2027 पर्यंत वापरता येईल। काही औषधांवर एक्सपायरी डेट व्यतिरिक्त यूज विदिन 30 डेज आफ्टर ओपनिंग असे लिहिलेले असते। म्हणजे अशी औषधे उघडल्यानंतर ठराविक दिवसांच्या आत वापरायची असतात। कोणतीही औषधे वापरण्यापूर्वी त्यांची एक्सपायरी डेट तपासणे खूप गरजेचे आहे। मुदत संपलेल्या औषधांचे अनेक गंभीर परिणाम दिसून येतात, जसे औषधांचा प्रभाव कमी होणे। औषधे तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायने व घटक कालांतराने तुटतात किंवा त्यांच्यात रासायनिक बदल होतो, ज्यामुळे औषधांचा प्रभाव कमी होतो किंवा पूर्णपणे नाहीसा होतो। परिणामी आजार बरा होण्यास विलंब होऊ शकतो किंवा आजार आणखी गंभीर होऊ शकतो। गंभीर आरोग्य समस्यांवरील औषधे जसे रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग व थायरॉइडवरील औषधे तसेच रक्त पातळ करणारी औषधे, फिट येण्यावरील मुदत संपलेली औषधे वापरणे धोकादायक ठरू शकते व त्यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते। दुसरा परिणाम म्हणजे औषधे विषारी होणे। काही औषधे मुदत संपल्यानंतर रासायनिक बदलांमुळे हानिकारक किंवा विषारी घटकांमध्ये बदलू शकतात। आधुनिक औषध निर्मितीमध्ये हा धोका दुर्मिळ असला तरी टेट्रासायक्लिन नावाचे जुने अँटीबायोटिक एक्सपायर झाल्यावर त्याचे विषारी घटकात रूपांतर होते हे सिद्ध झालेले आहे। अशा औषधांमुळे पोटदुखी, मळमळ, उलट्या, चक्कर येणे किंवा गंभीर अवस्थेत यकृत व मूत्रपिंडाला हानी पोहोचू शकते। तिसरा परिणाम म्हणजे प्रतिकारशक्तीवर होणारा दुष्परिणाम। मुदत संपलेले अँटीबायोटिक औषधे पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत। परिणामी ते संसर्ग करणाऱ्या सर्व जीवाणूंना मारू शकत नाहीत, ज्यामुळे तुमच्या शरीरातील जीवाणू त्या अँटीबायोटिकला प्रतिरोधक बनू शकतात व भविष्यात जेव्हा तुम्हाला खरोखर अँटीबायोटिकची आवश्यकता असेल तेव्हा ती औषधे शरीरावर काम करत नाहीत। चौथा परिणाम म्हणजे सूक्ष्मजीवांचा संसर्ग। मुदत संपलेली औषधे, विशेषतः द्रव स्वरूपातील औषधे जसे सिरप, आय ड्रॉप्स व मलममधील प्रिझर्वेटिव्ह्ज म्हणजे संरक्षक घटकांची कार्यक्षमता कमी होते। परिणामी औषधांमध्ये जीवाणू, बुरशी व इतर सूक्ष्मजीव वाढू शकतात, ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। पाचवा परिणाम म्हणजे अनपेक्षित दुष्परिणाम। मुदत संपलेल्या औषधांमध्ये रासायनिक बदल झाल्यामुळे काहींना पोटदुखी, उलट्या, ॲलर्जी, त्वचेवर पुरळ येणे किंवा श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात। सामान्य आजारांवरील मुदत संपलेली औषधे जसे ताप, सर्दी, खोकला व अंगदुखीवरील औषधे चुकून थोड्या प्रमाणात सेवन केली गेली तर घाबरू नका। अशा औषधांमुळे सहसा दुष्परिणाम होत नाही। तरीही काही त्रास होत असेल तर डॉक्टरांना भेटा। तसेच गंभीर आजारांवरील मुदत संपलेल्या औषधांचे सेवन केल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, नाहीतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते। काही औषधे हवा, पाणी, उष्णता व थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास रासायनिक बदलांमुळे ते वेळेआधीच एक्सपायर होऊ शकतात किंवा खराब होऊ शकतात। म्हणून औषधे नेहमी थंड, कोरड्या जागी व थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावी। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।